नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फुलपाखरे या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 14 अभ्यासत आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे फुलपाखरे। फुलपाखरे या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठामध्ये आपण पाहिलं की लेखक आजारी असल्या कारणाने त्यांचं मन अस्वस्थ होतं आणि ते पावसाळ्यातून आघाडीत बसून कुठेतरी प्रवासाला निघाले होते। बाहेर सुंदर निसर्गरम्य वातावरण मन प्रफुल्लित करत होते, पण त्यावेळेस लेखकाचं मन निराश असल्या कारणाने त्या सौंदर्याचं सृष्टीचं मन ते लेखकाचं मन वळवू शकत नव्हते। पण जेव्हा एका स्टेशनवरती लेखकाची गाडी थांबली आणि स्टेशनवरती त्यांनी एक सुंदर बगीचा पाहिला आणि त्या बगीचेतील फुलांनी लेखकाचं मन वळवून घेतलं। त्या फुलांच्या सौंदर्याने लेखकाच्या मनावरील मरगळ हळूहळू दूर होऊ लागली। आता पुढे काय झालेलं आहे ते लेखकाच्या लेखामधूनच आपण पाठाच्या माध्यमातून जाणून घेऊया। लेखक म्हणतात की पारिजातकाच्या फुलाचा नाजूकपणा, सौंदर्य आणि सुगंध तसाच तो झेंड्याच्या फुलामध्ये सुद्धा पाहता येईल। तसल्या त्या सुंदर बहुरंगी व बहुढंगी फुलांवर तितकीच सुंदर बहुरंगी आणि बहुढंगी फुलपाखरे उडत होती। आता बघा, सुंदरचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे। बहुरंगी म्हणजेच विविध रंगांचे आणि बहुढंगी म्हणजे विविध प्रकारचे, विविध ढंगांचेच म्हणजे विविध प्रकारचे, विविध तऱ्हाचे। आता लेखकाने त्या बागेमध्ये सुंदर विविध रंगांचे, विविध ढंगांचे फुलं पाहिले आणि त्या फुलांवरती तितकीच सुंदर बहुरंगी म्हणजे विविध रंगांचे आणि बहुढंगी म्हणजेच विविध प्रकारचे फुलपाखरे उडताना लेखकांनी पाहिले आणि मकरंद स्वाद घेत होती। मकरंद, आता तुम्हाला माहिती आहे की सुंदर सुंदर फुलांवरती नेहमी ही फुलपाखरे उडत असतात। का बरं उडत असतात? कारण की ह्या फुलपाखरांना त्या फुलांच्या परागकणामधील मकरंदांचा तो आस्वाद घ्यायचा असतो। मकरंद म्हणजेच मध, या मधांचा ते स्वाद घेत असतात फुलपाखरे आणि हा स्वाद घेत असताना त्या विविध फुलपाखरांना तुम्ही पाहिलेलं असेल की जेव्हा फुलं उमललेली असतात, पण ही फुलपाखरे फुलांचा आस्वाद घेत घेत कधी त्या फुलांमध्ये अडकली जातात हेही कळत नाही। जिथे सुंदर फुलं असतात तिथे त्याच्या आसपास असे सुंदर विविध रंगांचे विविध प्रकारचे फुलपाखरं नेहमीच फिरत असतात। त्या नाचणाऱ्या फुलपाखरांकडे पाहिल्यावर फुलपाखरे कोणती आणि फुलं कोणती असा भ्रम मला तरी क्षणभर झाला। आता बघा, लेखकाचं मन जे निराशामुळे सारी मरगळ त्यांच्या मनावरती पसरलेली होती, पण ह्या विविध तऱ्हेच्या फुलपाखरांना आणि विविध तऱ्हेच्या फुलांना पाहून लेखकाचं मन आता त्या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये अडकू लागलं होतं। लेखक म्हणतात की त्या विविध फुलांना पाहून, विविध रंगांचे फुलं आणि फुलपाखरांना पाहून मला तर भ्रम होऊ लागला की फुलं कोणती आहेत आणि फुलपाखरं कोणती आहेत, उडतायत ती फुले की डोलतायत ती फुले अशी शंका वाटण्या इतके रंगांचे सादृश्य झेंड्याच्या फुलात नि त्या फुलपाखरात होते। आता बघा, इथे लेखक सांगतायत की मला थोडी भास होऊ लागला, अरे ही उडतायत ती फुलं आहेत की डोलतायत ती फुलं आहेत आणि फुलपाखरे कोणती आहेत? मग ह्या फुलांमध्ये आणि फुलपाखरांमध्ये लेखकाचं मन आता रमू लागलेलं आहे। जीवन जर कोठे फुलत असेल, डुलत असेल, नाचत असेल, गात असेल तर ते इथे, असे त्या दृश्यांकडे पाहून मला वाटले। बघा, आता इथे लेखकाचं मन जे आतापर्यंत थोडं निराश होतं, पण निसर्गातील या सौंदर्य सृष्टीने लेखकाच्या मनावरती कधी ताबा मिळवला ते लेखकाला सुद्धा कळालं नाही। म्हणून लेखक काय म्हणतायत की आता ह्या रंगांचे सादृश्य आणि त्या फुलांचं आणि त्या फुलपाखरांमध्ये जे रंग एकमेकांमध्ये ते मिसळून गेले होते, म्हणजे फुलांचं आणि फुलपाखरांचं रंग सादृश्य की ते प्रत्यक्ष डोळ्यांनी आपण त्याला
पाहू शकत नव्हतो किंवा त्या आपण प्रत्यक्ष नजरेतून किंवा डोळ्यांच्या माध्यमातून त्या फुलांना आणि फुलपाखरांच्या त्या रंगांना आपण वेगळे करू शकत नव्हते. जीवन जर कुठे फुलत असेल, डुलत असेल, नाचत असेल, गात असेल तर ते इथे, असे त्या दृश्याकडे पाहून मला वाटले. आता बघा, लेखक इथे आपल्याला सांगतायत की आता या फुलांचं जीवन तरी किती वेळ असतं बरं, ह्या फुलपाखरांचं जीवन तरी किती वेळ असतं. पण आता लेखकाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे की या फुलांचं जीवन जास्तीत जास्त 1 दिवसाचं, ह्या फुलपाखरांचं जीवन तरी असं किती काळ असतं, क्षणिक असतं, थोड्या कालावधीसाठी त्यांचं जीवन असतं. पण जेवढ्या वेळात त्यांचं हे जीवन असतं तेवढ्या वेळात ती फुलं असू दे किंवा फुलपाखरं असू दे किंवा ह्या निसर्गचक्रातील, या सृष्टीतील कोणतेही पशुपक्षी असू दे, ते त्यांचं जीवन उन्मक्त होऊन, मग्न होऊन पूर्ण जीवनाचा आस्वाद घेत असतात. मग ते हलत डुलत, नाचत, गीत गात असं ते आपल्या जीवनाचा आनंद व्यक्त करून, पूर्ण आस्वाद घेऊन, आनंदी होऊन जर हे रममाण जीवन जगत असतील तर लेखकाच्या मनामध्ये आता तीच भावना निर्माण होत आहे. जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजीच येथे थुईथुई उडत होती. तसेच ते अप्रतिम जीवननृत्य पाहून माझ्या मनावरील मळब नाहीसे झाले. ते आनंदले. आता बघा, लेखकाच्या ह्या थोड्याशा वेळासाठी जे ते स्टेशनवरती थांबलेले होते आणि निसर्गातील या सुंदर फुलांकडे आणि फुलपाखरांकडे पाहिल्यावरती लेखकाच्या मनामध्ये असे तऱ्हेतऱ्हेचे चांगले विचार येऊ लागले, आशावादी विचार येऊ लागले की फुलांचं जीवन जर 1च दिवस असतं तरी पण ते त्यांच्या रंगाने, रूपाने, सुगंधाने सारी सृष्टी उजळून टाकतात. सारी सृष्टी तर उजळून टाकतात, परंतु जे काही जीवन त्यांना मिळालेले ते भरभरून जगतात. तसेच हे फुलपाखरं पण, फुलपाखरांचं जीवन तरी कितकं, जर त्यांना कशाचा स्पर्श झाला तर त्यांचे पंख तुटून जातात आणि हे रंगीबिरंगी पंख त्यांचे नष्ट होऊन जातात. तरी पण हे जेवढं जीवन त्यांना मिळतं त्याच्यामध्ये त्या पूर्ण जीवनाचा ते आस्वाद घेतात आणि अशा रीतीने त्यांच्या जीवनामध्ये चैतन्य भरलेलं आहे, आनंदाची कारंजीच भरलेले आहेत आणि असे ते थुईथुई नाचत उडत आपलं जीवन, अप्रतिम जीवनाचं गीत गात, नाचत व्यक्त करत आहेत. आणि अशा रीतीने जेव्हा हे अप्रतिम जीवन नृत्य लेखकाने पाहिलं तेव्हा लेखक सांगतात की त्यांच्या मनावरील ही निराशेची भावना नाहीशी झाली आणि आनंद त्यांच्या जीवनामध्ये आला. तेवढ्यात गाडी सुरू झाल्याने त्या सुंदर दृश्याचा मला नाईलाजाने निरोप घ्यावा लागला. परंतु माझे हे विचारचक्र गाडीच्या चक्राप्रमाणेच चक्राबरोबरच सुरू झाले. आता बघा, लेखक आतापर्यंत अस्वस्थ होते, निराश होते आणि त्यामुळे त्यांच्या विचारांचं चक्र बंद झालेलं होतं. पण आता गाडीचं चक्र जसं जसं पुढे 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 सरकत होतं तसं लेखकांचं विचारांचं चक्रसुद्धा पुढे पुढे धावू लागलं. त्या फुलांनी, त्या फुलपाखरांनी माझ्या मनाला उत्साह आणि स्फूर्ती दिली. फुलांचे आणि फुलपाखरांचे आयुष्य ते किती आणि त्या मानाने त्यांनी त्या आयुष्याकरता दाखवलेली आस्था किती. आता बघा, लेखक सांगतायत की त्या फुलांचं भविष्य तरी किती आहे, जीवन तरी किती आहे, आयुष्य तरी त्यांचं किती आहे. त्या फुलपाखरांचं पण तसंच आहे. पण फुलांनी आणि फुलपाखरांनी जीवनाच्या प्रती जी आस्था दाखवलेली आहे त्या आस्थेकडे पाहून, त्या विश्वासाकडे पाहून माझ्या जीवनामध्ये सुद्धा स्फूर्ती निर्माण झाली, उत्साह निर्माण झाले. फुलांचे आयुष्य अगदी झेंड्याचे फूल झाले तरी काही दिवसांचे, फुलपाखरांचेही तसेच. मग मनुष्याचे आयुष्य या दृष्टीने पाहिले असता अनेक पटीने मोठे मानावे लागेल. एवढे मोठे आयुष्य लाभलेल्या मनुष्याने कितीतरी समाधानी व आनंदी असावयास हवे. अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे त्याला काय कारण? अडचणी, रोग, संकटे ही काही कायमचे नसतात. आता बघा, इथे लेखक काय सांगत आहेत, जर ह्या सृष्टीतील, ह्या निसर्गातील साऱ्या सृष्टीला आनंद करणारे हे फुलं असू दे, फुलपाखरे असू दे किंवा इतर कोणतेही कीटक असू दे, आपण बघतो किती जीवन असतं त्यांचं, पण ते जे काही त्यांना जीवन मिळतं त्याचा ते पूर्ण रसास्वाद घेतात. आता फुलांचं जीवन म्हटलं तर जोपर्यंत ते झाडावरती असतात तोपर्यंत त्यांचं जीवन असतं, तोपर्यंत ते साऱ्या
सृष्टीला सुगंध देत असतात. आणि जेव्हा ते त्यांना झाडाच्या फांदीपासून वेगळं केलं जातं तरी पण ते त्यांचं कार्य थांबवत नाही. त्यांच्या त्या सुंदरतेने ते त्यांचं कार्य चालू ठेवतात. कोणी फुलामध्ये त्या फुलं बघा माळतात, कोणी डोक्यामध्ये माळतात, कोणी गजऱ्यामध्ये माळतात, कोणी हारामध्ये माळतात. वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग होतात. म्हणजे त्याचा जीवनाचा कालावधी जरी छोटासा असेल, आयुष्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर फुलांचं जीवन खूपच कमी असतं. काही दिवसांचंच असतं त्यांचं जीवन, पण जेवढं त्यांना जीवन मिळालेलं आहे ते आस्वाद भरून, उत्साह भरून, स्फूर्तीने युक्त असे ते जीवन जगतात. मग त्या पटीने जर पाहायला गेलं, मनुष्याचं जीवन तर कितीतरी पटीने त्यांचं जास्त असतं. मग मनुष्याने का समाधानी राहायला नको? का त्याने आनंदी असायला नको? का त्याने नेहमी निराशायुक्त जीवन जगावं? अडचणींना, मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक समस्या येत असतात, अडचणी येत असतात आणि रोगांनी तो ग्रासलेला पण असतो, आजार असतात. इथे लेखकाने सांगितलेलं एक उदाहरण म्हणून आजार, पण असे कितीतरी मनुष्याच्या जीवनामध्ये प्रसंग येत असतात. पण त्या समस्यांनी, अडचणींनी, रोगांनी तो भांबावून जाणे म्हणजेच तो काय होतो, निराश होऊन जातो. पण ही रोग, अडचणी, संकट ही कायमची असतात का? नाही. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये अशी संकटे येत असतात, अडचणी येत असतात. पण जशी ती संकटे येतात, अडचणी येतात, आजार येतात, जशी ते येतात तशी ते निघून पण जातात. का कायमचे ते त्यांच्या जीवनामध्ये वास्तव्य नसतात. आता एखाद्या व्यक्तीला ताप आला, तो किती दिवस असणार आहे? 2 दिवस असेल, 4 दिवस असेल, 5 दिवस, जास्त असं 15 दिवस. पण योग्य ते औषधोपचार केल्यानंतर ते आजार त्यांचे पळून जातात. तसेच मनुष्याच्या जीवनामध्ये संकट पण असतात, येतात आणि थोड्या कालावधीसाठी मनुष्याच्या जीवनामध्ये येतात आणि पुन्हा ते जातात. आता ऊन पावसाचा खेळ तर तुम्हाला माहितीच आहे. क्षणामध्ये ऊन असतं तर क्षणामध्ये पाऊस पडत असतो. जसं दिवस आणि रात्र हे निसर्गाचे चक्र आहे. रात्रीच्या नंतर सूर्यरूपी प्रकाश सगळ्यांच्या जीवनामध्ये येणारच आहे. ज्याप्रमाणे बघा इथे रात्र म्हणजे किंवा काळोख म्हणजे दुःख आणि सूर्योदय किंवा उजेड म्हणजे सुख. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय होतो आणि सगळ्यांचं जीवन प्रकाशयुक्त होतं, तसंच त्या प्रकाशानंतर सुद्धा पुन्हा अंधार येतोच. म्हणजे हे निसर्गाचं चक्र चालूच असतं. एक दिवस कधी ना कधी आपल्या जीवनातील आलेली हे संकट, ही अडचणी नक्कीच जाणार आहेत. ते काही कायमचे नसतात. पण आपण काय करतो, त्याला जखडून बसतो, त्या दुःखांना, अडचणींना जखडून बसतो आणि त्यामुळे आपल्यातील त्या अडचणींकडे किंवा त्या संकटांकडे किंवा त्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलत नाही. मग त्यांच्याकडे सोशिकपणाने, खिलाडू वृत्तीने आपणास का पाहता येऊ नये? मग आता बघा इथे लेखक काय सांगतात की ज्याप्रमाणे फुलाला सुद्धा दुःख नसतात अशातली गोष्ट नाही आहे. की फूल बघा, आता कमळाचं फूल बघा, कमळाचं फूल कुठे असतं? चिखलामध्ये असतं. आता चिखल कोणाला आवडतो का? नाही. तसं गुलाबाच्या फुलाला काटे असतात. म्हणजे ते काटे म्हणजेच त्यांच्या जीवनासाठी ते दुःख आहेत. पण त्या काटेयुक्त जीवनामध्ये सुद्धा ते आपल्यातील सगळा आनंद उत्साहाने जगत असतात. आपलं जीवन ते उत्साहाने फुलवत असतात. तसंच मग आपल्या जीवनामध्ये येणारे ही संकट असू दे, ही दुःख असू दे, ही मरगळ असू दे, ही निराशा असू दे किंवा हे आजार असू दे, ते कायमचे वास्तव आपल्या जीवनामध्ये नसतात. मग आपण त्याला चिकटून राहायचे किंवा आपण का सहन करत राहायचं? की का सोशिकपणाने? आपण त्याच्यावरती वरचढ राहायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे आता माझ्या जीवनामध्ये जरी समस्या आलेल्या आहेत तर त्या समस्येचं निवारण नक्कीच असणार आहे. आज जे मी संकट आलेलं आहे किंवा आज जे दुःख आलेले, जणू भलेही ते काही कालावधीसाठी माझे पूर्ण जीवन उद्ध्वस्त करून टाकेल, पण त्याच्यातून सुद्धा ह्या दुःखातून, या संकटातून मी बाहेर पडणार आहे, ही जाणीव, ही वृत्ती जर आपल्यामध्ये असेल तर आपण ह्या फुलांकडनं, ह्या निसर्गाकडून नक्कीच काहीतरी शिकतोय. पण जर आपण ती भावना मनात नाही ठेवल्या, आपण निराशच ठेवलं की नाही माझ्या जीवनातील हे दुःख कधीच होणार नाही, माझ्या जीवनातील हे संकट कधीच जाणार नाही, मग आपण त्या वृत्तीला, ह्या वृत्तीला जकडून ठेवतो आणि मग आपल्या जीवनातील आपण जसं विचार करतो तसं आपल्याबरोबर होत असतो. आपण जर नेहमी चांगला विचार केला तर आपल्या जीवनामध्ये नेहमीच चांगलं होणार आहे. पण आपण जर वाईट विचार करत बसलो तर आपल्या जीवनातील चांगले गोष्टी होणार असतात त्यासुद्धा तिथे थांबल्या जातात. म्हणून नेहमी आपण काय करायचं आहे, चांगले विचार करायचे आहेत. त्यामुळे लेखक इथे सांगतायत की आपल्याला ह्या निसर्गसृष्टीतून
प्रत्येक पशुपक्षी असू दे, फळं असू दे, फुलं असू दे, फुलपाखरे असू दे, नदी झऱ्या यांच्याकडून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात आणि मनुष्याने त्या गोष्टी नक्की शिकल्या पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठाच्या भागामध्ये काय शिकलो की मनुष्याचं जीवन सुखदुःखांनी भरलेलं आहे. किंबहुना सुख कमी आणि दुःख जास्तच असतं, तरी पण आपण आपल्या जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि निसर्गातील या विविध घटकांकडून आपण बरंच काही शिकू शकतो. आता पुढे आपण लेखकाने वर्णन केलेला परिच्छेद अभ्यासणार आहोत, परंतु पाठाच्या पुढील भागामध्ये.